काय झालं आपल्याला जाता आलं नाही ना। असं एकही गाव नाही की तिथं आपण 100-150 पेक्षा कमी आहे। आता आपलं पल्लं आहे, जिथं जिथं आपण गेलो तिथं आपण प्लस आहे लीडमध्ये। जिथं जाता नाही 350 पावणे 400 गाव फॉर्म भरायला होते, त्यांच्या बायका पोरांनी आपल्याला मतदान केले। भरपूर ठिकाणी बरं का साहेब, जिडे नाही बी गेले तिथं चालूच साहेब करू नका फक्त। अरे साहेबच तुम्ही नाही ना, पुन्हा साहेब डोक्यावर बसवला। महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा 5वा टप्पा पार पडला आणि संपूर्ण राज्याचं देशाचं लक्ष या टप्प्याकडे लागलं की आता यांचा निकाल काय लागेल, कशा पद्धतीनं लागेल। कारण की अनेक उमेदवारांची आता धाकधूक सुरू झाली। मतदारांचं मत हे मतपत्रिकेमध्ये गेलेलं आहे, मतपेटीमध्ये गेलेलं आहे। आता धाकधूक सगळ्याच उमेदवारांची वाढलेली असतानाच अशीच धाकधूक जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला वाढलेली दिसते। कारण की या ठिकाणाहून भाजपकडून महायुतीकडून रावसाहेब दानवे हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर काँग्रेसकडून महाविकास आघाडीकडून कल्याण काळे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आता सरळ सरळ लढत रावसाहेब दानवे कल्याण काळे या दोघांच्यामध्ये होत असताना या ठिकाणी तिसऱ्या एका उमेदवाराची जोरदार चर्चा झाली आणि त्यांच्याचमुळं या दोघांची धाकधूक वाढली असं सुद्धा बरेच जण म्हणू लागले। कारण की हा जो तिसरा उमेदवार आहे तो अपक्ष उमेदवार आहे आणि त्यांचं नाव मंगेश साबळे असं आहे। आता मंगेश साबळे हे एका छोट्याशा गावचे सरपंच आहेत, तरी सुद्धा त्यांनी जालना लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळं सुरुवातीला वाटू लागलं की 25 वर्षाचं पोरग काय करणार आहे, त्याच्या पाठीमागे किती लोक असणार आहेत असा विश्वास काही जणांचा होता। पण मात्र जसा जसा प्रचार आणि प्रसार सुरू झाला तसा तसा मंगेश साबळे यांना मिळणारा प्रतिसाद सुद्धा वाढू लागला। मंगेश साबळे यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी मोठी गर्दी सुद्धा होऊ लागली आणि मंगेश साबळे यांच्या पाठीमागं मोठी जनता सुद्धा उभा राहिली। त्यामुळे मंगेश साबळे यांचं नाव जालना लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं। ज्या पद्धतीनं रावसाहेब दानवे कल्याण काळे यांचं नाव घेतलं जात होतं त्याच पद्धतीनं मंगेश साबळे यांचं नाव सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आलं होतं। आता मंगेश साबळे यांची निवडणूक निशाणी पाना होती आणि याच पाण्यानं अनेकांना घाम सुद्धा फोडला होता आणि दोघांची धाकधूक सुद्धा वाढवली होती। आता याच संदर्भात नेमकी धाकधूक कोणाची वाढली आहे, काय वाढली आहे याबाबत मंगेश साबळे यांनी लोकांशी संवाद दौरा चालू केला होता। कारण की मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या दरम्यान अनेक गावांना भेटी देता आल्या नाही, लोकांना भेटता आलं नाही। मग त्यांनी निवडणुका पार पडल्यानंतर संवाद दौरा सुरू केला, अनेकांशी ते बोलत आहेत आणि नेमकं काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ। मेसेज असा गेलाय की सामान्य लोक जर पाठीमागे उभं राहिले तर एक रौद्र रूप आपण धारण करू शकतो। त्याची चाहूल आता त्यांना लागली, त्यांना अंदाजच लावता येणार का कोण भाजपवाले म्हणते अरे पाण्यानं गोळ केला, काँग्रेसवाले म्हणते पाण्यानं गोळ केला, काय गोळ केला आपल्याला 4 तारखेला काही पण काही ठिकाणी काय झालं आपल्याला जाता आलं नाही ना। असं एकही गाव नाही की तिथं आपण 100-150 पेक्षा कमी आहे। आता आपलं पल्लं आहे, जिथं जिथं आपण गेलो तिथं आपण प्लस आहे लीडमध्ये। जिथं जाता नाही 350 पावणे 400 गाव फॉर्म भरायला होते, त्यांच्या बायका पोरांनी आपल्याला मतदान केले। भरपूर ठिकाणी बरं का साहेब, जिडे नाही बी गेले तिथं चालूच साहेब करू नका फक्त। अरे साहेबच तुम्ही नाही ना, पुन्हा साहेब डोक्यावर बसवला। ऐकलं मंगेश साबळे काय म्हणतायत? काँग्रेसच्या लोकांना वाटतं की पाण्यामुळं घोळ झाला आणि भाजपच्या लोकांना वाटतं की मंगेश साबळे यांच्यामुळं घोळ झाला। आता घोळ नेमका कोणामुळं झाला हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईलच। पण मात्र सध्या तरी मंगेश साबळे यांच्यामुळं या जे 2 उमेदवार आहेत जालन्याचे लोकसभेचे त्यांची मात्र धाकधूक वाढलेली दिसते। कारण की बरेच जण प्रचारामध्ये किंवा सरळ सरळ पाठिंबा न देता काही जणांनी मंगेश साबळे यांना मोठ्या प्रमाणात मतदान सुद्धा केलं आहे आणि त्या लोक या मंगेश साबळे यांच्या पाठीमागे आहेत। सरळ सरळ उघडपणे प्रचार करता येत नाही, पण मात्र आतून मात्र मंगेश साबळे यांचं काम करता येतं असं सुद्धा काही गावकऱ्यांनी बोलताना सांगितलेलं होतं। मग त्याच पद्धतीनं जर मंगेश साबळे यांना मोठा पाठिंबा जालना लोकसभा मतदारसंघामधून मिळत असेल आणि त्यांच्यामुळं या मोठ्या नेत्यांची धाकधूक वाढत असेल तर नक्कीच 2024च्या या निकालामध्ये नेमकं चित्र काय असेल याची सुद्धा उत्सुकता वाढू लागते। आता जालना लोकसभा मतदारसंघामधून नेमकं कोण विजय होईल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।